श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवेकरांच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस म्हणजेच 31 मार्च श्री स्वामी समर्थ महाराजांचा अर्थात ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिवस. मग प्रकट दिवस ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झालं अशा गुरुसाठी मी काय केलं पाहिजे, कुठली सेवा केली पाहिजे किंवा सुरुवात कुठून करू? मला स्वामी सेवेकरी व्हायचे, मला स्वामी सेवा करायची, पण कशी करू? तर त्यासाठी अतिशय दुग्ध शर्करा योग आहे. गुढीपाडवा 30 मार्चला आहे, 31 मार्चला प्रकट दिवस आहे. तर 31 मार्चला जवळच्या नजदीकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मठात जाऊन महाराजांना नारळ, खडी, साखर, अगरबत्ती, पेढा ठेवून विनंती करायची आहे की महाराज, मला तुमचं सेवेकरी व्हायचंय, माझ्या आयुष्याची सुखदुःख तुम्ही सांभाळा आणि माझे गुरुपद स्वीकारा आणि सेवेला सुरुवात करा. सुरुवातीला नित्यसेवा करणं, सुरुवातीला म्हणजे आयुष्यभरच नित्यसेवा म्हणजे स्वामी महाराजांमधला आणि आपल्यामधला पूल असतो. 11 माळी श्री स्वामी समर्थ जप आणि 3 अध्याय स्वामी चरित्र दररोज वाचलेच पाहिजे. ते आपल्या आयुष्यातलं सुरक्षा कवच असतं. तर सगळ्यांनी 31 मार्चपासून ज्यांची सेवा कमी होती त्यांनी सुरू करा, ज्यांना नवीन सेवेकरी व्हायचं त्यांनी सुरू करा आणि शक्यतो स्वामी चरित्र सारामृताचे पारायण एक पूर्ण केलं त्या दिवशी तर अतिउत्तम. आजपासून सुरू केलं तरी अतिउत्तम. श्री स्वामी समर्थ.